नमस्कार. 2026च्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने कर्क राशीसाठी नेमके काय योग आहेत यावर आपण आज जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे एक पंचांगीय विश्लेषणावर आधारित स्रोत आहे जो कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काय बदल घडू शकतात याचा एक अंदाज घेतो. आणि यातली सगळ्यात आधी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे संक्रांतीचं मुख्य वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे असं म्हटलंय. चला हे जरा उलगडून पाहूया. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. इथेच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा दळायला आहे. अच्छा. म्हणजे बघा, कर्क रास ही चंद्राची, जलतत्वाची, खूप संवेदनशील आणि भावनाप्रधान रास मानली जाते. बरोबर. मग अशा राशीसाठी वाघासारखं वाहन येणं हे दर्शवतं की या काळात भावनेपेक्षा आत्मबळाला महत्त्व येणार आहे. म्हणजे हळवेपणातून थेट आत्मबळाकडे, संकोचातून निर्णायक कृतीकडे आणि भावनांतून स्थैर्याकडे नेणारी ही संक्रांत ठरणार आहे असं या स्रोतात म्हटलंय. अगदी. मग सुरुवातीला मानसिक स्थिती आणि व्यक्तिमत्वावर काय परिणाम होईल यावर बोलूया का? स्रोतात म्हटलं आहे की मन अधिक स्थिर होईल आणि मनात साठलेल्या गोष्टी सुटतील. हो. आणि यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे संवेदनशीलतेलाच ताकदीचं रूप मिळणे. आत्तापर्यंत जी गोष्ट कदाचित कमकुवतपणा मानली जात होती तीच आता शक्ती बनेल. भीती, असुरक्षितता आणि आत्मविश्वासाची कमतरता मागे पडेल. आणि याचा थेट संबंध पराक्रम आणि निर्णयक्षमतेशी जोडला आहे, नाही का? मी करू शकतो ही भावना आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल असे यात स्पष्ट नमूद केलं आहे. बरोबर. वाघाचं वाहन हे त्याचंच प्रतीक आहे. जे निर्णय आत्तापर्यंत टाळले जात होते किंवा पुढे ढकलले जात होते ते आता ठामपणे घेतले जातील. हा एक खूप मोठा मानसिक बदल आहे. आता वळूया आर्थिक बाबींकडे. इथे उत्पन्नात स्थैर्य, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आणि आर्थिक नियोजन यशस्वी होण्याबद्दल सांगितलं आहे. हो. आणि इथे एक अतिशय आकर्षक मुद्दा मांडला आहे. कोणता? तो म्हणजे भावनिक निर्णयाऐवजी नियोजन केल्यास धनलाभ निश्चित होईल. म्हणजे केवळ पैसे येणार नाहीत तर ते कसे हाताळायचे याची एक प्रकारची समजही येईल. अच्छा. आणि हाच धागा पुढे घर, प्रॉपर्टी आणि वाहनांपर्यंत जातो. घर खरेदी, दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी अनुकूल योग आहेत. आणि हा खर्च समाधान देणारा असेल असंही म्हटलंय. हो. हे स्थैर्याकडे होणाऱ्या वाटचालीचं द्योतक आहे. म्हणजे मानसिक स्थैर्य आता भौतिक स्थैर्यात परावर्तित होताना दिसेल. घर, वाहन या गोष्टी केवळ सुखसोयी नाहीत, तर त्या आयुष्याला मिळालेल्या एका स्थिर दिशेचे प्रतीक आहेत. आता कौटुंबिक सौख्याबद्दल काय सांगितलंय? घरातील वातावरण सुधारेल आणि जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. यात महत्वाचं म्हणजे परस्पर आधाराची भावना वाढेल. अच्छा. म्हणजे कुटुंबाला तुमचा आधार मिळेल आणि तुम्हाला त्यांचा. हा जो दुतर्फी संवाद आहे तो नातेसंबंध घट्ट करेल. खरंय. भावंडांकडून सहकार्य मिळण्याचाही उल्लेख आहे जो जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्यास नक्कीच मदत करेल. आणि वैवाहिक जीवनाबद्दल म्हणजे विवाहितांसाठी नात्यात भावनिक जवळीक वाढेल असं म्हटलंय आणि अविवाहितांसाठी स्थिर आणि सुरक्षित नात्याचे संकेत आहेत. हो. इथे भावनांना एक योग्य दिशा मिळण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. गोंधळ कमी होऊन नात्यात एक प्रकारची स्पष्टता येईल. आणि ओळखीच्या माध्यमातून प्रस्ताव येण्याची शक्यता हे दर्शवते की सामाजिक वर्तुळातून एक सकारात्मक पाठिंबा मिळेल. आता करिअरकडे वळूया. याबाबतीतही एक सकारात्मक चित्र दिसतंय. नोकरीत प्रगती, वरिष्ठांकडून प्रशंसा आणि जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं दिसतंय. हो. आणि नोकरी बदलाचे योगही सकारात्मक आहेत. विशेषतः मानसिक समाधान देणाऱ्या भूमिकेत जाण्याची संधी मिळेल. अच्छा. आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास काही विशिष्ट क्षेत्रांचा उल्लेख आहे, जसं की खाद्य, हॉटेल, केअर, रिअल इस्टेट, पाणी आणि सेवा क्षेत्र यां विशेष लाभ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि याचा परिणाम सामाजिक प्रतिष्ठेवरही होणार आहे. लोक तुमच्या संयमी स्वभावाचा आदर करतील असं यात लिहिलं आहे. हो. आणि हे महत्वाचं आहे कारण ही प्रतिष्ठा केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक यशातून नाहीये तर तुमच्या व्यक्तिमत्वात आलेल्या बदलातून, तुमच्या त्या संयमी आणि ठाम स्वभावातून निर्माण होईल. आरोग्य, शत्रू आणि कर्जाबद्दलही यात काही मुद्दे आहेत. मानसिक तणाव कमी झाल्याने आरोग्यात सुधारणा होईल असं म्हटलंय. हो. आणि यासोबतच एक सल्लाही आहे, पचन आणि झोपेवर लक्ष देण्याचा. बरोबर. हे काय दर्शवतं की शारीरिक आरोग्याचा संबंध थेट मानसिक शांततेशी आहे. त्याचबरोबर लपलेले विरोधक निष्प्रभ ठरतील आणि कर्ज कमी करण्याची संधी मिळेल.
हे मुद्दे आर्थिक आणि मानसिक बंधनातून मुक्तता दर्शवतात. आणि शिक्षण आणि प्रवासाबद्दल काय? विद्यार्थ्यांसाठी लक्ष केंद्रित करण्याचा हा उत्तम काळ आहे असं दिसतंय. आणि उच्च शिक्षणासाठी काही क्षेत्र अनुकूल असल्याचंही म्हटलंय. धार्मिक किंवा कौटुंबिक प्रवासाचेही योग आहेत. हो, इथे भाग्योदयाचा मुद्दा थेट प्रयत्नांशी जोडला आहे. भाग्य तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देईल, हे वाक्य खूप महत्वाचे. म्हणजे ही संक्रांत केवळ नशिबावर अवलंबून नाहीये. अजिबात नाही. उलट ती कृतीला प्रोत्साहन देणारी आहे. आणि हा बदल विध्वंसक नाही, तर स्थिरतेकडे नेणारा आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचा एकत्रित विचार केला तर कर्क राशीसाठी 2026ची मकर संक्रांत म्हणजे मानसिक शांती, नोकरीत स्थैर्य, कौटुंबिक सुख, प्रॉपर्टी योग आणि आत्मविश्वासात वाढ आणणारी ठरेल असं म्हणता येईल. स्रोताच्या शेवटी एक अंतिम निष्कर्ष दिला आहे, जो या सगळ्याचं सार सांगतो. मन शांत होते, निर्णय ठाम होतात आणि आयुष्याला स्थिर दिशा मिळते. अगदी. आणि यातला मूळ विचार असा आहे की संवेदनशीलतेला दुबळेपणा न मानता तिलाच शक्ती बनवण्याचा हा काळ आहे. आणि या स्रोतातील आधुनिक बोधवाक्य तर खूपच प्रभावी आहे. मन शांत असेल तर कोणतीही लाट तुम्हाला डगमगू शकत नाही. हो. आणि यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. जर हे मानसिक आणि भावनिक स्थैर्य 2026 मध्ये प्राप्त झालं, तर त्याचा परिणाम केवळ त्या वर्षापुरता मर्यादित राहील की आयुष्याच्या पुढील मोठ्या निर्णयांवरही त्याची सावली दिसेल? हा विचार करण्यासारखा आहे.